आज कृष्णाकार सजावट प्रस्तुत एटीव्ही न्यूज कट्ट्यावर माजी सभागृह नेते कुमारसिंह वाकळे हे आले आहेत। आमदार संग्राम जगताप आमदार म्हणजे आम्ही सर्वजण आमदार अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली। नमस्कार, एटीव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत। कृष्णाकार सजावट प्रस्तुत एटीव्ही न्यूज कट्टा या कार्यक्रमामध्ये आज अतिशय आक्रमक असे नेते आपल्यासोबत आहेत। ते म्हणजे कुमार वाकळे, माजी सभागृह नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सध्याला ते प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि एक दबंग नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या संग आज चर्चा करताना निश्चितच आनंद होणार आहे। आपलं एटीव्ही न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपला राजकीय प्रवास हा आम्हाला सर्वांना जाणून घ्यायचा आहे की नेमका कसा सुरू झाला, कारण की एक युवकांची मोठी फळी तयार केलेली आहे, सावळीमध्ये एक मोठी फळी निर्माण केलेली आहे। कसा प्रवास सुरू झाला? एक 15-20 वर्षापासून आम्ही संग्राम भैया जगताप म्हणजे आत्ता नगरचे आमदार आहे, म्हणजे मी स्वप्नील भाऊ शिंदे तेही नगरसेवक आहेत, संपतराव बारसकर, तर आम्ही एक देवास ग्रुपच्या माध्यमातून काम करत होतो। म्हणजे देवास ग्रुप आत्ता 5-7 वर्षापासून स्थापन केला, पण त्याच्या आधी आम्ही संग्राम भैयांच्या कॉलेजपासून संपर्कात होतो। त्यांच्यासोबत राहून आम्ही म्हणजे विविध सामाजिक कार्यक्रमात किंवा युवकांचं संघटन करणे ह्या गोष्टी त्यावेळेसपासूनच आम्हाला संग्राम भैयांनी शिकवल्या आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे आम्ही त्या अंगीकारत गेलो आणि मित्रांचं एक संघटन वाढलं आणि त्या संघटनेनीच म्हणजे मित्रांनीच आम्हाला आता तुमचं एक राजकीय हे पाहिजे म्हणून सर्व मित्रांनी आम्हाला मदत करून दोघांना निवडून दिलं। आपण पाहिलं तर सावडी म्हणलं की वाकळे हे एक नाव म्हणजे प्रकाशाने पुढे येतं। पाटील, वाकळे पाटील बोललं की एक सावडी बोललं की पूर्ण सगळा तुमचं आहे। हे सोडून तुम्ही एकदम प्रभाग 5 मध्ये गेले, बोलेगावपाशी गेले, एवढी मोठी डेअरिंग कशी काय केली तुम्ही? कारण इकडं सगळं स्वतःचं असताना प्रस्थ असताना तिकडं कसं आहे, आमच्या गावामध्ये 5 नगरसेवक आहेत, तर सावडीमध्ये माझे चुलते उभा राहतात, बाबासाहेब वाकळे तेही भाजपचे नगरसेवक आहेत, ते राजू काळे म्हणून आहेत तेही आमचे नातेवाईक आहेत, पलीकडं ते बारसकर आहेत तेही नातेवाईक आहेत, संपतराव बारसकर तेही माझे नातेवाईक शोधून घेतला म्हणून पलीकडचा प्रभाग शोधून मी तिकडं निवडून आलो। आणि तसं पाहिलं तर बोलेगाव आणि सावडी या दोन्ही गावांमध्ये वाकळेंचेच दोन्ही गाव आहेत, दोन्ही गावांमध्ये वाकळे राहतात। सर, तुम्ही प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक आहात। या ठिकाणी अनेक कामं जी आहेत ती प्रलंबित होती, ती कामे मार्गी लागली आणि किती कामं जी आहेत ती मार्गी लागली आहेत? कोणती कामे मार्गी लागली तुम्ही? आता कसं प्रभाग 5 हा म्हणजे माझा जो वार्ड आहे तो कामगार, कष्टकरी आणि शेतकरी आणि प्राथमिक किंवा जिल्हा परिषदचे शिक्षक फार तर फार म्हणजे असे लोक तिथं राहतात, म्हणजे गरीब समाजाची सर्व वस्ती आहे आणि किंवा शेतकरी, तिथं काय स्टँडर्ड भाग किंवा जास्त श्रीमंत लोकांची वस्ती नाही, त्यामुळं इथून मागे त्या भागामध्ये काहीच कामं झाले नव्हते। त्यामुळं त्या लोकांनी मला अपक्ष उभा करून माझ्या मित्रांनी आणि त्या लोकांनी मला तिथून निवडून दिलं। तर सर्वप्रथम तिथं गरज होती रस्त्याची, तर आत्तापर्यंत मी जवळजवळ तुम्हाला सांगतो एक 5 ते 6 कोटी रुपयाचे रस्त्याची कामं मी माझ्या प्रभागात केलेली आहेत। त्यातलं जर तुम्हाला मॉडेल रोड पाहायचा असेल तर चैतन्य क्लासिक हॉटेल मनमाड रोड ते गांधीनगरपर्यंतचा जो 1,04,00,000 रुपयाचा रोड आहे तोही मी मूलभूतमधून संग्राम भैया ज्यावेळेस महापौर होते त्यावेळेस त्यांच्याकडून मंजूर करून घेतला। सावडी ते बोलेगाव हा निम्मा रस्ता म्हणजे बिरोबा मंदिरापर्यंत अजून तो अर्धा बाकी आहे, पण अर्धा पूर्ण झाला आहे। आणि बरेचसे म्हणजे प्रभागातले जर छोटे मोठे धरून मी 27 ते 28 रस्ते या प्रभागामध्ये केलेत। तर आज कुठं त्या प्रभागाला एक शहरीकरणाचं एक रूप यायला लागलं, नाही तर पूर्वी जर मी नगरसेवक होण्याआधी त्या प्रभागामध्ये फार खड्डे, अंधार आणि फार परिस्थिती वेगळी होती। मी नगरसेवक झाल्यावर जवळजवळ 600 ते 650 लाईट लावल्या, लाईटसुद्धा नव्हत्या। 77 ते 80 पोल मी त्या वार्डमध्ये लावले। आत्तापर्यंत पाहिलं तर 10 ते 15 पाण्याच्या लाईनी मी माझ्या स्वतःच्या पैशाने व नागरिकांकडून वर्गणी करून असं मिळून त्या टाकलेल्या आहेत।
आणि म्हणजे अशी बरीचशी कामं मी तिथं केली की नगरसेवकाला साधारणतः 7 ते 8 लाख रुपये निधी वर्षाला मिळतो. 5 वर्षाचा निधी त्याचा फक्त 35 लाख रुपये असतो. 35 लाख रुपयामध्ये तो काहीच करू शकत नाही. तर त्यामुळं मी त्या फक्त नगरसेवक निधीवरच अवलंबून न राहता राज्यसभेचे खासदार, जिल्हा नियोजनचा निधी, आमदार साहेबांचा निधी, असे बरेच वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या योजनांचा व महानगरपालिकेला जे 40 कोटी मूलभूतचे आलते त्याच्यामध्ये सर्व वार्डमधले कामं बसवले. आत्ता जे आमदार आहेत आपले संग्राम भैया त्यांच्या पुढं मांडले आणि वेळोवेळी त्यांना पाठपुरावा केला आणि ते कामं घेऊन मी ते कामं केली. आता तसं पाहिलं तर 80% वार्डमध्ये माझ्या ड्रेनेज आज पण नाही आहे, म्हणजे हे मी मान्य करतो. आणि ते काम करायला मला जवळजवळ 10 ते 15 कोटी रुपये लागणार आहेत. आणि तेही लवकरात लवकर, म्हणजे आमदार साहेबांचं माझं त्याच्यावर बोलणंही झालं आहे, तेही काम लवकरात लवकर मी करून देणार आहे. आणि जसं पाईपलाईन रोड किंवा गुलमोहर रोड किंवा बालिकाश्रम रोडकडं लोक पाहतात, तसंच माझ्या बोलेगाव आणि गांधीनगर किंवा नागापूर ह्या भागाकडं नगर शहरातले लोक बघतील एवढं मी तुम्हाला या कार्यक्रमात सांगतो. सर, आता जो पुढच्या भविष्यात तुम्ही तुमच्या प्रभागात कोणते कामं प्रामुख्याने करणार किंवा कोणत्या कामांवर तुमचं जास्ती भर असेल? आता तिथं आहे ना, सर्वात प्रथम ड्रेनेजची फार गरज आहे. 2 नंबर वृद्ध लोकांना फिरण्यासाठी गार्डन वगैरे पाहिजे, जॉगिंग ट्रॅक पाहिजे. म्हणजे इथं आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याचीही समस्या तिथं आहे. पण आता फेस्टिवच्या माध्यमातून मी ज्यावेळेसपासून नगरसेवक झालो तर ती फेस्टिवची लाईन मी जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आत्तापर्यंत फिरवली आहे. आता फक्त म्हणजे ड्रेनेज लाईन ही प्रामुख्याने आणि गार्डन वगैरे. तर रस्ते जवळजवळ माझ्या वार्डमध्ये 80% रस्ते झालेले आहेत. आणि मी हे तुम्हाला सांगत नाही, तुम्ही कधीही जाऊन चेक करू शकता. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की रस्ते झालेले हे कोण नाकारून चालणार नाही, कारण की रस्ते झाले. परंतु विषय असा आहे की ज्या वेळेस तुम्ही सांगितलं तिथं कष्टकरी लोक होते, लोक लक्ष देत नव्हते. ठीक आहे, तुम्ही खूप चांगलं काम केलं, त्यांच्या अपेक्षा पण वाढल्या. परंतु त्यांना जर का संध्याकाळी एवढं थकून भाकून ते कंपनीतून आले तर त्यांना एक विरुंगळा मिळावा किंवा त्यांना एक फिरता यावं यासाठी एखादं गार्डन. कारण जसं आता गणेश भोसलेंचं आपण बघितलं, ते एक सुंदर असं 30 नंबर प्रभाग 30 मध्ये ते गार्डन करतात. जर का साविडेला आलो आपण त्यांना गार्डन आहे, केडगावला गेलो तिकडं गार्डन. पण बोलेगावसाठी एक असं छोटंसं गार्डन असावं असं नागरिकांची एक अपेक्षा आहे. तर ते कसं तुम्ही बघणार? आता मलाही सुद्धा वाटतं गार्डन व्हावं, फुटपाथ व्हावं किंवा जॉगिंग ट्रॅक व्हावं. पण त्याची अडचण अशी साहेब का मूलभूत गरजांमध्ये पाणी, लाईट, रस्ता आहे. तीच गरज आज तिथली पूर्ण नाही. ज्यावेळेस ह्या 3 गरजा पूर्ण होतील त्यावेळेस आपण मनोरंजनाच्या गरजेकडं जाऊ शकू. जर आज आपण समजा गार्डन केलं तर इतर लोक म्हणतील अरे आपल्या वार्डात रस्ते नाही, अजून ड्रेनेज नाही ना, तुम्ही गार्डन केलं नाही का. म्हणजे अशी परिस्थिती असल्यामुळं ज्यावेळेस हे पूर्ण होतील त्यावेळेस मी सांगतो की सर्वात मोठं गार्डन सुंदर माझ्या वार्डात तुम्हाला पाहायला मिळेल. सर, महानगरपालिकेची आपण परिस्थिती पाहतो किती बिकट आहे. अतिशय बिकट अशी परिस्थिती महानगरपालिकेची सध्या झाली आहे. मग आपण आपल्या प्रभागात विकास कामं जी आहेत ती कशी करतात? कारण की मी सांगतो त्याचं थोडंसं उत्तर, कारण संग्राम भाईयांचं थोडं प्रेम खूपच जास्त आहे, त्यामुळं भाईया आमदार निधी सगळ्यात जास्त तिकडे वळवतात. हे पण अनेक वेळा दिसले नाही का? आहे ना, आहे, तेही सत्य आहे. संग्राम भैयांचा निधी मला मिळतो, काकांचाही निधी मिळतो. आणि ज्यावेळेस संग्राम भैया महापौर होते त्यावेळेस त्यांनी मला प्रत्येक कोणतीही योजना आली तर त्यामध्ये प्रामुख्याने माझ्या वार्डाचं वर लक्ष दिलं. त्याचं कारण असं आहे, मी नगरसेवक झाल्यावर म्हणजे संग्राम भैया माझे फार जवळचे मित्र होते. पण ज्यावेळेस मी राजकारणाची सुरुवात केली तर त्यांना मला तिकीट देता नाही आलं. हो, मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार आहे. तर त्याच्यामध्ये असं झालं, तर ते त्यावेळेस श्रेष्ठी नव्हते, त्यांच्या हातामध्ये तिकीटं नव्हती. नाही तर असतं तर त्यांना कोणाचाही फोन आला असता तरी त्यांनी मला तिकीट दिलं असतं, एवढी गॅरंटी मला त्यांच्यावर आजही आहे. मग त्यावेळेस मी नगरसेवक झालो, ज्यावेळेस ते महापौर झाले मग मी त्यांना माझा प्रभाग पूर्ण फिरून दाखवला. ज्यावेळेस खासदारकीची निवडणूक चालली होती, राजळे साहेब उभे होते, त्यावेळेस मी माझा प्रभाग त्यांना पूर्ण फिरून दाखवला. त्यावेळेस त्यांनी पाहिलेला अंधार, रस्ते, मग ते मला म्हणले वाकळे साहेब इथं फारच म्हणजे अडचण आहे. तर आणि त्यामुळं त्यांनी त्या अडचणी स्वतःहून जवळून पाहिल्या, अनुभवल्या. आणि मग मला ते प्रत्येक महानगरपालिकेची कोणतीही योजना असली तरी पण ते मला माझ्या वार्डाला ते त्याच्यामध्ये समाविष्ट त्या प्रभागाने पण भरभरून दिलं ना आमदारकीच्या वेळेस. हो हो. आणि आमदारकीलाही माझ्या वार्डातील नागरिकांनी मग तसंच प्रेम संग्राम भैयांवर दाखवलं. आणि
कधी नाही, म्हणजे पहिल्यापासून तिथं शिवसेनेला मतदान व्हायचं. पहिल्यांदा संग्राम भैया उभा राहिल्यावर तिथं राष्ट्रवादीला लीड भरपूर मिळाला. विकास झाला तर लोक पाठीशी राहतात हे तुम्ही पाहिलं. सर, महापालिकेची जी महासभा होती तर त्याच्यात नेहमी आपल्याला गोंधळ पाहायला मिळतो आणि तो नगरकर सुद्धा पाहला. तर तुम्हाला योग्य वाटतं की प्रत्येक महापालिकेत हा गोंधळ कायमच असतो? म्हणजे थोडक्यात जे म्हणायचं आहे की ठीक आहे, गोंधळ व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, परंतु ती चर्चा हातापाईवर येणं, बाहेर ग्राउंडवर झाला तिथं बघू नाही का, एकमेकांना आव्हान करणं हे कितपत योग्य वाटतं नगरकरांना? कारण की एक तरुण नगरसेवक तुम्ही सगळेजण आहात, एक तरुण आमदार आहेत, तरुण नगरसेवक आहेत, तरुण महापौर होते. कारण की सगळ्यांनी एक तरुणांवरती एक मोठा आशेने तुमच्याकडे ही सत्ता सोपवली नगरकरांनी आणि तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतात. त्यावेळेस जर का हमरीदुमरीच्या भाषा जर का होणार ठीक आहे, अभ्यासू भाषा व्हायला पाहिजे, त्याच्यात कोणाचं हे नाही, धारेवर धारा सत्ताधाऱ्यांना, परंतु ही कोणती भाषा चालू आहे महासभेत? कसं वाटतं तुम्ही, कसं वाटतं? आता काय होतं, बहिरे लोकांना जागवायचं म्हणल्यावर काहीतरी करावं लागतं. आता आपण तर आपले घरातले प्रश्न घेऊन महानगरपालिकेत जात नाही, किंवा आपल्याला 2 पैसे मिळवायचे म्हणूनही त्या महानगरपालिकेत जात नाही. आपण घरचे पहिलेच श्रीमंत लोक आहे. पण ज्यावेळेस आपण तिथं प्रश्न घेऊन जातो, पोट तिडकीने मांडतो, तर हे लोक आपल्याला वेड्यात काढतात सत्ताधारी. मग त्यावेळेस आपलं एक चीड येते आणि त्या चिडेतून काही शब्द निघून जात असतात. जर गेल्या असतील निघून तर म्हणजे तर त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो लोकांची, त्या सत्ताधाऱ्यांची नाही. त्यांना ते शब्द आहेत आमच्याकडं आज पण, कारण ते फसवणारेच लोक आहेत. मग त्यांनी शहरातील नागरिकांनाही फसवलं आहे आणि आम्हालाही नगरसेवकांना फसवलं. आता तुम्ही पाहिलं स्थायी समितीची निवड, सदस्यांची निवड होती, त्यावेळेस आमचे राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारसकर यांनी जे पत्रातून नावं दिले ते सत्ताधाऱ्यांनी नाही घेतले, त्यांनी दुसरे नावं घेतले. आता हे पहिल्यांदा झालं महानगरपालिकेत असं की ज्यावेळेस आमची सत्ता होती आम्ही त्यांनी दिलेले नावं घेत होतो. त्यामुळं हे असं घडतं तिथं महानगरपालिका इतिहास घडवणारी जे नाहीतरी 2-2 महापौर, 2-2 गटनेते, 2-2 सर्व काही, सर्व दोन्ही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापौर निवडणूक झाली अभिषेक कळमकर यांची. त्यावेळेस काय काय परिस्थिती झाली, पक्षाला याचा मोठा फटका बसला हेही दिसलं. कसं बघतात तुम्ही या निवडणुकीकडे आणि अशी निवडणुका व्हायला पाहिजे का? कारण की ज्यावेळेस ही निवडणूक झाली त्यावेळेस पक्षाचे तुमचे नगरसेवक अनेक नगरसेवकांवरती गदांधर आलं, त्याचबरोबर अनेक घडामोडी झाल्या, तुमचा पक्ष हा फुटला म्हणलं तरी चालेल, फुटला. तर कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडे? आता काय सर्व निर्णय सृष्टी घेतात आणि म्हणजे सभागृह नेते होते म्हणून साहेब तुम्ही बोला, हे मन मोकळं आहे, आपलं व्यासपीठ आहे. कारण की एटीव्ही कट्टा हा नगरकरांसाठी आणि नगरकर सगळ्यात जास्त आवडीने बघणारा हा कट्टा आहे. कारण सध्याला नगरकरांना जे मनामध्ये ते आम्ही त्यांच्या माध्यमातून तुम्हाला विचारतो आणि तुम्ही पण तिल खुलास सगळेजण गप्पा मारतात. बरोबर. कसं बघता तुम्ही पक्षाची परिस्थिती त्या ठिकाणी ढासळलेली दिसते का? ढासळली पक्षाची परिस्थिती ढासळली. मग आता हे वरती आणण्यासाठी कसं? कारण तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष सुद्धा आहात. नाही, आता म्हणजे ढासळली म्हणजे फक्त नगरसेवक गेलेत, लोक आमच्यापासून लांब गेले नाही. लोक आज बी आमच्यावर तेवढंच प्रेम करतात. आज बी ज्या भागातून आमचे राष्ट्रवादीचे नगरसेवक गेलेत तिथं दुसरा निवडून येणारा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असेल, हे मी तुम्हाला सांगतो. हां, त्याला काही कारणं घडले का ज्यामुळे हे नगरसेवक गेले, तर ते घडायला नको होते पक्षामध्ये. ओके, निश्चितच आपण ही चर्चा अशी चालू राहणार आहोत. कारण की आत्तापर्यंत गोडी गुलाबी अशी कट्ट्यावर चालू होती, आता एक थोडी रणधुमाळी आपल्याला सुरू करायची आहे. परंतु कुठे जाऊ नका, एक छोटीशी विश्रांती या ठिकाणी आपण घेणार आहोत. पाहत राहा कृष्णागार सभा प्रस्तुत ATV न्यूजचा विशेष कार्यक्रम ATV न्यूज कट्टा. आता आला आहे ट्रेंड कार फॅशनचा. आपली कार सजवा मनासारखी, बदला तिचं रूप. कृष्णा कार सजावट, झोपडी कॅन्टीन, नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. मोबाईल 997536 43 12 88 88 85 66 88. नगरमधील नामांकित सनी इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर परभाणे परिवार पदार्पण करत आहे निखिल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस मध्ये. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तूंसाठी नगरमधील अतिभव्य अद्ययावत दालन. निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेस. ठिकाण निखिल लाईट हाऊस,
4040 मैदान आड महाजन गल्ली अहमदनगर. लँडलाईन नंबर 0241 247 0002. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कृष्णागार सर्व प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावरती आज कुमारसिंह वागळे पाटील आलेले आहेत आणि अतिशय मन मोकळ्या असे ते गप्पा मारत आहे. कारण की जर का विकासाच्या विषयी बोलायचं असेल तर सावळीमध्ये जे प्रभुत्व आहे ते आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी वागळे पाटील यांचं प्रभुत्व आहे, कारण त्यांनी सांगितलं त्यांचे काका असतील, भाऊ असतील, कुठूनही उभं राहिले तरी ते निवडून येतात, यामध्ये काही शंका नाही. कारण की ते सुद्धा अपक्ष निवडून आले. त्याच विषयावरती मी येणार आहे साहेब. एवढं चांगलं तुमचं नेतृत्व त्या ठिकाणी असताना, एवढी मोठी संघटना फळी तयार केलेली असताना तुम्ही सांगितलं की सांगणं महिला मला तिकीट द्यायचं होतं, परंतु त्यावेळेस तुम्हाला आणि स्वप्नील भाऊ दोघांनाही तिकीट मिळालं नाही. कसं बघता तुम्ही याकडं? काय नेमकं झालं होतं आणि का तिकीट नाही भेटलं? कारण की शेवटपर्यंत दोन पक्ष तुम्हाला तिकीट द्यायला तयार होते, पण दोन्हीकडं का काय राजकीय मागं पडत्या मागून काय खेळी झाल्या? सुरुवातीला शिवसेना आणि भाजपचे काही लोक आमच्याकडे आले, ते तिकीट घ्या म्हणून. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पूर्वीपासून राष्ट्रवादीचं काम करतो आणि जातीयवादी पक्षासोबत आम्ही कधी जाणार नाही आणि भविष्यातही नाही जाणार. तर राष्ट्रवादीचंच आम्ही उपनगरात, आता तुम्हाला माहिती म्हणजे राष्ट्रवादीच्या युवकांमध्ये जर काम करायचं झालं तर स्वप्नील शिंदे आणि मी असं दोनच युवक उपनगरामध्ये पहिले राष्ट्रवादीमध्ये होते. म्हणजे जे समजा तरुणांची फळी राष्ट्रवादीच्या मागं उभा करायला आमच्या दोघांचं भरपूर हे होते. तर त्यावेळेस ज्यावेळेस तिकीट वाटप झालं त्यावेळेस माझ्या वार्डमध्ये राष्ट्रवादीचा स्टँडिंग नगरसेवक होता दत्त सप्रे म्हणून. आता तीही अडचण पक्षश्रेष्ठींसमोर आली असेल आणि स्वप्नील शिंदे होते, तर त्यांच्याही वार्डात नवलेनला एका नेत्याने शब्द देऊन ठेवला होता आपल्या शब्द पाळला कुमार नवलेनला. हो, शब्द पाळला जातो. हो, आणि ते नेताही तुम्हाला माहिती आहे. तर त्या नेत्यांमुळं ते तिकीट स्वप्नील भाऊंचंही कट झालं आणि आम्ही पूर्वी इतर म्हणजे हे म्हणजे ज्यावेळेस आम्हाला कळलं का आम्हाला तिकीट नाही त्याच्या आधी आम्ही इतर पक्षांना नाही म्हणून सांगितलं होतं. त्यामुळं आम्ही दुसऱ्या पक्षाकडे पण तिकीट द्यायचं हे झालं होतं, पण टायमिंग हुकला जरासा. हो, त्यांनी त्यांचे उमेदवार रेडी केलते ना, ते तिकीट पण घ्यायला गेलते ना नंतर. गेलो होतो तर त्यांनी त्यांचे उमेदवार नंतर रेडी केलते, मग आपण परत नाही हे केलं. पण एक असं वाटत नाही कुमार भाऊ, एक स्वप्नील शिंदे असेल, तुम्ही असेल, देवस ग्रुपच्या माध्यमातून तिकडं नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता. एक नगर म्हणजे सावळीकरांना एक मोठा उत्साह तिथं तुम्ही देतात, त्या माध्यमातून एक कार्यक्रम देतात. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपण पाहिली तर सावळी हा तुम्हाला पण मान्य करावा लागेल, हा भाग हा युतीला मानणारा सगळ्यात जास्त आहे. पण अशा भागातून तुम्ही दोघं जण अपक्ष निवडून आले, ते पण बालेकिल्ल्यातून अपक्ष आले. मग कुठंतरी पक्ष चुकला असं वाटत नाही की पक्षाने जर का ते केलं असतं तर आज जे आकडा दिसतो आपल्याला तो दोन अपक्ष पकडून 18 होतात, वाढला असतो. तो आकडा जर का हे झाला नसता. बरोबर, वाढला असतो. त्यावेळेस काय होतं, हे पक्षांतर्गतल्या बऱ्याचशा गोष्टी असतात. तर आता पक्षश्रेष्ठींना कोणीतरी सांगितलं असेल की निवडून नाही येऊ शकत किंवा काय, किंवा यांचं काय, आता ते सांगता नाही येत आपल्याला कोणी सांगितलं. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आता तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी हा प्रश्न 10 वेळा तुम्हाला विचारतोय, कारण की तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष आहे की यावेळेस आता जर का तिकीट वाटपायची वेळ आली किंवा हे आली तर त्यावेळेस तुम्ही कसे कार्यकर्ते बघून देणार की जे निष्ठेने काम करतात त्यांना तिकीट नाही द्यायचं आणि अचानक कोणतरी शब्द देणार, उद्या ज्याला म्हणतील सागत उचलला इकडून देऊन टाका, म्हणजे झालं का? असं कसं काय होऊ शकतं? आता हे तर सर्व पक्षामध्ये चालूच आहे. तुम्ही म्हणजे आज इतक्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदच्या झाल्या, मुंबई महानगरपालिकेच्या झाली, ठाण्याच्या झाल्या, कोल्हापूरच्या झाली, इतर सर्व ठिकाणी तुम्ही बघितलं असन काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीमध्ये आणि राष्ट्रवादीचे भाजपमध्ये, भाजपचे सेनेमध्ये खिचडी झाली. म्हणजे कार्यकर्त्यालाही आज म्हणजे हे नाही आहे का कोणी थांबण्यासाठी कोणीच तयार नाही. म्हणजे आपण समजा जो निष्ठावान आहे आणि जो जनमानसातला आहे
त्यालाच आपण तिकीट देणार. आणि मला खात्री आहे की आज नगरचं राष्ट्रवादीचं राजकारण संग्राम भैया पाहतात, तर त्याच्यामुळं ते जनमानसातलेच लोक निवडून देतील, कारण त्यांनाही पुढं आमदारकीला त्या लोकांची त्याच्यामधून मदत होते. हे राजकारण ते पाहतात. आणि जुन्या पुढाऱ्यांचं कसं होतं की ते तसं पाहत नव्हते, तर तसं संग्राम भैया हे म्हणजे एकदम चांगल्या विचाराचे तरुणांना. जुने बुडारी काय आम्हाला रोग कळा ना नेमकं कोणावरती जुने बुडारी. त्यांचं नाव नाही सांगत मी, ते तुम्हाला लक्षात आलं असेल, मी नाव नाही सांगत. सर, देवास ग्रुप म्हटलं की 2 नाव पुढे येतात, तुम्ही आणि स्वप्नील शिंदे. तुम्ही दोघं नगरसेवक झालात. आता तुमची संघटना जी आहे ती येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक लढवणार का? आता कसं आहे त्याच्यामध्ये, ही संघटना म्हणजे राजकीय नाही आहे. म्हणजे देवास ग्रुपमध्ये जर तुम्ही विचार केला तर 2च नगरसेवक नाही आहे, 10 ते 15 गावाचे सरपंच आहेत, 3 ते 4 पंचायत समिती सदस्य आहेत ह्या जिल्ह्यामध्ये. हा देवास ग्रुप म्हणजे पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा आणि नगर जिल्हा म्हणजे इथपर्यंत पांगलेला आहे. आणि आम्ही हे एक मैत्रीचा गुलदस्ता तयार केलेला आहे. याच्यामध्ये आम्हाला म्हणजे कोणतंच राजकारण आणायचं नाही. ते सरपंच काही शिवसेनेचे आहेत, काही राष्ट्रवादीचे आहेत, काही भाजप, म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील लोक आहेत. म्हणजे असं एक आम्ही व्यासपीठ तयार केलं की तिथं मैत्रीला अडचण यावी नाही, म्हणून आम्ही हा देवास ग्रुप तयार केलेला आहे. निश्चित बनवून देवास ग्रुपच्या माध्यमातून जे कामं चालू आहे, आता तुम्ही दोघं जण नगरसेवक झाले म्हणून तो विषय घेतला की मग देवास ग्रुप राष्ट्रवादीला समजा मदत करेल पूर्णपणे. हो तर तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला, परंतु जे स्वप्नील शिंदे आहेत नगरसेवक, त्यांनी नाही केला. त्याचं नेमकं कारण काय? नाही, असं काही नाही. कसं असतं का, दोघं खूप मित्र आहे तुम्हाला, कारण की एकदम जिगरी दोस्त म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. असं काय झालं की तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांनी नाही केला? आणि अजून एक त्याला एक जोड देण्यासाठी मी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की किशोर अगवाले हे आमच्या गट्ट्यावर आले होते ATV न्यूजच्या गट. त्यांनी सांगितलं की काही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतो. तुम्ही ऐकले असेल ती मुलाखत, त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव घेतलं. मग कसं बघतो तुम्ही या गोष्टीकडे? नाही, डागवाले साहेबांपेक्षा स्वप्नील शिंदे हे माझे मित्र नसून हे माझे भाऊ आहे. आणि आम्ही ठरवून मी राष्ट्रवादीत आलेलो आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे का, आम्ही दोघं काही पण म्हणजे आजपर्यंत का थांबलं? त्यांचा प्रवेश आम्ही ऐन वेळेस करणार आहे. म्हणजे काय असं काय गोड ते तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल, त्यावेळेस लक्षात येईल. त्यांचा प्रवेश आम्ही ऐन वेळेस करणार आहे. सर, बाबू चोरडिया जे आहेत त्यांना रंगेहात पकडलं होतं लाच घेताना, तेव्हा तुमची सत्ता होती. तुम्ही काय सांगता त्याविषयी? कसं पाहता तुम्ही त्या सर्व घटनेकडे? आता कसं आहे, बाबू चिरडिया हा फार नगराध्यक्षापासून होता, तर आता ते बिचारा गरीब माणूस आहे, तो अडकला. एवढंच बोलतो, बाकी काय. अडकलं म्हणजे काय लक्ष द्याय ना साहेब. बरं, तुम्ही असं आहे ना, आजची मुलाखत अशी चालू आहे की नाही का, प्रश्न प्रत्येक वेळेस टाकायचे आणि तुम्ही म्हणायचं नाही का, तुम्ही ओळखा म्हणजे हे कोण म्हणे करोडपती झाले नाही का, पहचान कोण नाही का, तुम्ही प्रत्येकाला आज म्हणतात ते नेमकं काय प्रकरण होतं ते? नाही, आता ते कारण तुमच्याच नगरसेवकांनी ते केलं, तुमचेच नगरसेवक होते, ते त्यांचेच कार्यकर्ते होते, त्यांचेच हे होते. कसं काय बघतात तुम्ही आणि याचा किती तोटा पक्षाला होऊ शकतो? आता ते तर समजा पक्षाचा तर त्याच्यामध्ये काही संबंध नाही, कारण करणाराही पक्षाचाच नगरसेवक आहे. म्हणजे ज्याने अँटी करप्शनचा ट्रॅप आणला तोही पक्षाचाच नगरसेवक. पारदर्शक कारभार करण्यासाठी त्यांनी ट्रॅप आणला, होऊ शकतं. आणि तो गरीब माणूस आहे बाबू चोरड्या, ते फक्त बिचारा गरीब आहे एवढंच बोलतो मी, बाकी काही नाही. मग त्याला कसं, मग आता त्याचं तर पूर्ण हे झालं, कसं बघ? बरोबर. आता शेवटी कोर्ट ठरवून त्याचं काय करायचं. तो आपण जरा वेगळ्या विषयाकडे येऊ, आता नगर जिल्ह्याच्या विषयाकडे येऊ आपण. तुम्ही आता सध्या त्याला प्रदेश उपाध्यक्ष आहात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक संघटन म्हणून आता जर का प्रदेशाचा विचार केला तर कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस मागं पडताना दिसते. आता जे एक्झिट पोलसुद्धा आले निवडणुकीचे, त्यासुद्धा महानगरपालिकेचा जर का विचार केला तर खूप मागं राष्ट्रवादी काँग्रेस जाताना दिसत आहे. तर ही परिस्थिती बदलण्यासाठी तर सर्व राष्ट्रीय नेते तर कामाला लागलेले आहेत, प्रदेशाचे नेते लागलेले आहेत, परंतु एक युवक म्हणून आणि प्रदेश उपाध्यक्ष म्हणून तुम्ही नगर शहरासाठी किंवा नगर जिल्ह्यामध्ये कशी संघटना उभी करणार आणि तुमचे पुढचे धोरणं काय? आता कसं आहे माहिती का, ज्या पक्षाची सत्ता असती तिथं तर सर्व म्हणजे लोकांची जाण्याची संख्या जात असतात, तुम्हाला माहिती. आणि त्यामुळंच थोडा पक्ष मागं चाललाय. आणि उलट चांगलं आहे का जे लोक चाललेत, जे सोडून चाललेत
म्हणजे ते उलटं चांगलं आहे का हे ऐन वेळेस गेले तर अडचण आली असती. आज जाऊन म्हणजे जे उरलेले लोक आहेत ते सगळे चांगले लोक आहेत आणि आम्ही सर्व लोक मिळून म्हणजे आमचे प्रदेशाध्यक्ष डावकरे साहेब असतील किंवा विद्यार्थी संघटनेचे संग्राम भोकवते असतील, त्यांचंही काम खूप पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि डावकरे साहेबांचंही पूर्ण महाराष्ट्रभर ते काम चालू आहे आणि संग्राम भाईंचं तर शहरात आहे आणि आम्ही जिल्ह्यामध्ये युवकांची सर्व फळी आज काम करत आहे. तुम्ही जर पाहिलं तर ठीक आहे, बाहेर राष्ट्रवादीबद्दल कसं वातावरण आहे आता आपल्याला नेमकं सांगता यायचं नाही, पण आता ज्या निवडणुका समजा आत्ता लागल्या, नागपूर झालं, मुंबई झालं, तर त्या ठिकाणी पहिल्यापासून सेना भाजपचं प्रभुत्व आहे. तिथं काही राष्ट्रवादीचं म्हणजे प्रभुत्व होतं असं काही नाही आहे. जिथं राष्ट्रवादीचं आहे म्हणजे आता येणारी आपली जिल्हा परिषद पहा तुम्ही किंवा कोल्हापूर महानगरपालिका पहा, तिथं राष्ट्रवादीच निवडून येणार. म्हणजे जिथं किंवा भोसरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तिथंही राष्ट्रवादीचेच सर्वात जास्त सीट. आज तुम्हाला सांगतो, मला सांगायला आनंद वाटतो, मी स्वतः त्या निवडणुकीला गेलतो भोसरीच्या आणि पिंपरीच्या, तर तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे, दादा इथून कितीही नेते फुटले तरी इथले नागरिक तुमच्या पाठीशी आहे. आज अजितदादांनी जे सामान्य लोक त्या म्हणजे उभे केले तर ते बरं झालं. जे लोक राष्ट्रवादी सोडून गेले ना त्यांच्यामुळं ती राष्ट्रवादी शुद्ध झाली आणि सामान्य लोक तिथं आता नगरसेवक होतील. एवढंच मी तुम्हाला सांगतो. म्हणजे राष्ट्रवादी कुठं कमी नाही, फक्त ज्या या टप्प्यातल्या ज्या निवडणुका लागल्या त्या ठिकाणी सेना भाजपचं प्रभुत्व होतं, त्यामुळे ते एक्झिट पोलला त्यांचं टी व्हीला दाखवतात का भाऊ यांच्या एवढ्या जागा त्यांच्या तेवढ्या जागा. पण आपण जर का नगर शहराचा विचार केला तर आता संग्राम भाई आमदार झाले, एक आम्ही सुद्धा पाहतो एक कामाचा एक धडाका लावलेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचेसुद्धा प्रभागाचे आम्ही बघितले की अनेक कामं, विकास कामं, तिथलच्या लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा आम्ही लोकांना ऐकवल्या. जे सत्य ते लपून राहत नाही, परंतु असं करत असताना कुठं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठं शाखा ओपनिंग होताना दिसत नाही आहे की जेवढ्या प्रमाणात शाखा ओपनिंग व्हायला पाहिजे होत्या किंवा जे हे. कारण की आमदार आहेत, 2 आमदार आहेत नगर शहराला, त्यानंतर तुमच्यासारखे एक चांगले नेतृत्व देणारे युवक आहे. ज्या ठिकाणी सावेडीसारखा भाग जो युतीचा पालिकेला आहे त्या ठिकाणी तुम्ही सुरुंग लावायचं काम केलेलं आहे. आणि असं सगळं असताना हे दिसत नाही आपल्याला पक्षाच्या शाखा ओपन होताना. आता जेव्हा निवडणुका जवळ येईल, आता 17-18 महिन्यावरती निवडणुका राहील, त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर शाखा ओपनिंग होते. मग असं का नाही? काय झालं, सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही नगरसेवक झालो ना, आम्हाला पालिकेचं महानगरपालिकेचं काम समजून घ्यायला थोडा वेळ गेला आणि ज्यावेळेस समजून घेतलं त्यावेळेस ते काम करायला वेळ गेला. आणि आता आम्ही इथून पुढं त्या शाखेचं तुम्ही जे म्हणाला ते आमचा मास्टर प्लॅन रेडी आहे. आम्ही दररोज म्हणजे शनिवार, आठवड्याचा शनिवार आणि रविवार असे 2 दिवस आम्ही प्रत्येक प्रभागात 2-2 शाखा आम्ही उघडायला आता इथून पुढं सुरुवात करणार आहे. आणि फक्त मध्यंतरी औरंगाबाद आणि नाशिकला महानगरपालिकेच्या केस संदर्भात आम्हाला जावं लागायचं म्हणून थोडं पक्षाचं काम मागे पडलं. पण स्थानिक लेवलला म्हणजे नागरिकांमध्ये जरी आमच्या शाखा वगैरे नसतील तरी स्थानिक लेवलला आम्ही नागरिकांचे प्रश्न कायम सोडवतो आणि सोडवत राहणार आहे. फक्त शाखा करूनच समजा नागरिकांचे प्रश्न सुटत नसतात, तर प्रॅक्टिकली आपण स्थानिक लेवलला जाऊन तिथं पाहून ते प्रश्न सोडवले पाहिजे आणि ते सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे काम करत आहे. पूर्वीपेक्षा तुम्ही पहा, आज सर्वात जास्त आंदोलनं हे राष्ट्रवादीचेच होतात. आणि आता सरकार ज्याच्या विरोधात चांगलं वाटतं ना प्रत्येक ज्यावेळेस तुम्ही पहा, ज्यावेळेस अभिषेक कळमकर महापौर होते त्यावेळेस माझे 2 आंदोलनं पाहण्यासाठी फार मोठे झालते. म्हणजे मी कोणाचं सरकार हो, मी जर नाही पटलं तर मी आंदोलनं करतो. शेवटी मला स्थानिक नागरिक किंवा माझे गावातले लोक हे मला महत्त्वाचे. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो दादा, जरा गोड प्रश्न पण आहे आणि कसा तुम्हाला वाटतो ते पण बघा. एक मोठं पोझिशन तुमच्याकडे आली, प्रदेश उपाध्यक्ष, सभागृह नेतेपद झालं, त्याला देवस ग्रुपच्या माध्यमातून केलेली कार्यकर्त्यांची फळी तुम्ही असं सबमिट व्हायला कधी असं वाटतं विधानसभा लढवावी म्हणून? विधानसभा लढावी असं म्हणजे स्वप्न पडलेत, विधानसभेचे स्वप्न पडले. कसं आहे, शिवाजी महाराज एक होऊ शकतात, सगळे शिवाजी महाराज नाही होऊ शकत. काहींना तानाजी मालुसरे व्हावं लागन, काहींना बाजीप्रभू देशपांडे व्हावं लागन, काहींना मल्हारराव होळकर व्हावं लागन, काहींना माजी शिंदे व्हावं लागन. जर हे चालवायचं म्हणलं आपल्याला तर एकच शिवाजी महाराज राहणार आहे. आणि जर सगळेच शिवाजी महाराज व्हायचं म्हणलं तर हे स्वराज्य टिकणार नाही. निश्चित अतिशय महत्त्वाचं असं कुमारसिंह वागळे पाटील यांनी सांगितलं की शिवाजी महाराज हे एकच होत असतात. एकदम बरोबर आहे. आणि
हाच जर का आपण बघितलं तर आज त्यांनी रोखठोक अशी चर्चा या ठिकाणी ATV न्यूज कट्ट्यावरती गेली. कृष्णकार सदावर प्रस्तुत ATV न्यूजच्या कट्ट्यावरती उद्या ज्याला अनेक धुरंधर नेते, उद्या ज्याला सुरेंद्र गांधी भाजपचे गटनेते हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ATV न्यूजचा विशेष कार्यक्रम कृष्णकार सदावर प्रस्तुत ATV न्यूज कट्टा.